सो खूप दिवसानंतर माझा व्लॉग येत आहे। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे मी कंटिन्यू व्हिडिओज टाकत राहील, तर प्लीज कनेक्ट राहा। सो सारंगचा जावळचा कार्यक्रम होता, सो फुलं आणि स्वीट्स घ्यायची होती आणि मग आम्ही दोघं खाली आलो होतो आणि आता सगळे पाहुणे पण घरी येणार होते। हॅलो ए वासू, हॅलो। तर गावावरून माझे माहेरकडचे सगळे फॅमिली आले होते। माझी आजी पण प्रत्येक कार्यक्रमाला येत असते। ए काय पाहिजे अंजू? मामा दिसला। हा घे, गेला मामा, घे घे बाळाला। अंजू, अंजू कोण आहे? बाय। इथे आम्ही जावळ आधीच काढतोय कारण की देवाला नैवेद्य दाखवायचा होता। खाली आलो, बिल्डिंगच्या समोर सटवाईला नैवेद्य दाखवायचा होता, तर तिथे आम्ही पूजा केली छोटीशी आणि नैवेद्य दाखवला। आमच्यामध्ये जेव्हा जावळ काढतात तेव्हा सटवाईला नैवेद्य केला जातो, तिची पूजा केली जाते। सो आता तेच प्रोसेस आमची पुढे चालू आहे आणि मी पूजा केल्यानंतर आमच्या घरातले जेवढे पण चिल्लर पार्टी आहे त्यांनी सुद्धा देवाची पूजा केली आणि जे पण माझे फॅमिली मेंबर्स आले होते गावावरून ते सर्व खाली आले होते आणि आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून देवाची पूजा केली। पूजा करून झाल्यानंतर आम्ही वरती आलो घरी आणि नंतर 3 जणींना जेव घालायचं होतं, तर इथे माझी आजी, चुलत बहीण आणि तिची मुलगी जेवण करायला बसले होते। सो त्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो। मम्मीने नैवेद्य केलं होतं सेपरेट आणि आमच्यासाठी पावभाजी केली होती। घरामध्ये लहान मुलं जास्त आहेत, सो सर्वांना पावभाजी खूप आवडते, तर आम्ही पावभाजीच बनवलेली होती। मस्तपैकी जेवण केलं। त्यानंतर हे डेकोरेशन आम्ही सकाळीच केलेलं होतं, पप्पा आणि मी। फुलांचं डेकोरेशन बाकी होतं, मग किरण आल्यानंतर किरण, मी आणि अमोल आम्ही तिघांनी मिळून थोडंसं डेकोरेशन केलं। डेकोरेशन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात केली। सारंगचा मूड एकदम मस्त होता, खूप शांत बसलेला होता आणि खूप एन्जॉय करत होता। तो सगळीकडे बघत होता की नेमकं हे काय चाललंय आणि खरं तर त्याला ना माणसं खूप आवडतात, त्याला खूप लोक लागतात जवळ। आजी दवाखान्यापासून सोबत आहे आमची फेवरेट मावची ना। आठवते स्टार्ट
चांगलं वाटतंय अरे. नाही अगं ती चांगलं वाटतं. मेकॅनिक येतो. सो आमची हेअरकट सेरेमनी झाल्यानंतर आम्ही केक कटिंग केलं. केक हा पुण्यावरून माझ्या मोठ्या वहिनीने बनवून आणलेला होता. पुण्यामध्ये तुम्हाला कुठेही जर केक लागत असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करा, मी तुम्हाला त्यांचे नंबर शेअर करेल. माझ्या दोन्ही वहिनी केक बनवतात. माझी एक मोठी बहीण आहे, ती पण केक बनवते. सो पुण्यात तुम्हाला कुठेही केक हवे असेल तर मला प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला नंबर शेअर करेन. सो खूप महिन्यानंतर माझा व्लॉग आलेला आहे. प्रेग्नेन्सीमध्ये मी जास्त काही शूट केलं नाही, कारण की तेव्हा मला माझ्या तब्येतीची काळजी घ्यायची होती आणि आफ्टर डिलेवरी बाळ पण खूप लहान होतं. सो मला पॉसिबलच होत नव्हतं का मी काही व्हिडिओज बनवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि आत्ता माझं बाळ 3 महिन्याचं झालेलं आहे. सो आत्ता कुठेतरी तो सेट होत आहे. तर मी विचार करते की आता परत व्लॉगिंग स्टार्ट करू. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते व्लॉग्स आवडतील माझे बघायला तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मग त्या रिलेटेड मी व्लॉग्स बनवत जाईल. आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करा, कारण की तुम्ही कमेंट केल्यावर मला अजून छान वाटतं, अजून प्रोत्साहन मिळतं की मी अजून छान छान व्हिडिओज बनवेल. तर नक्की मला कमेंट करा. थँक्यू सो मच.